चला सर्वांना गुड इव्हनिंग. सर्वांना गुड इव्हनिंग. आवाज वगैरे पा व्यवस्थित येतोय का, व्यवस्थित दिसतोय का, एकदा मला सांगा. चला व्यवस्थित येतोय का आवाज, बघा व्यवस्थित दिसतोय का हेही सांगा. क्लिअर आहे का? ठीक आहे. व्हिडिओ क्लिअर दिसतोय का, अडकत वगैरे चालत नाही किंवा आवाज वगैरे व्यवस्थित येतोय का हे सांगा. ओके. हा, हॅपी दिवाळी आणि भाऊबीजेच्या सर्वांना शुभेच्छा. ठीक आहे, सर्वांना शुभेच्छा. परत एकदा आपण रिस्टार्ट करतोय. तर आज या ठिकाणी आपल्याला सुरुवात सीडीपी पासून करायची. सगळ्यांचा आवडता विषय सीडीपी आणि त्याच्यामध्ये सगळ्यात आवडता इंटेलिजन्स बुद्धी. ठीक आहे, हार्वर्ड गार्डनर यांचा बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत आणि याबद्दलची माहिती आणि याच्यावरती प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहे. ठीक आहे, पाठीमागचा सेशन आपला जसा झाला त्याच्यावरतीच या ठिकाणी. हा ओके चालेल. बघा या ठिकाणी आपण सुरू करू लगेच. ठीक आहे, क्लिअर दिसतंय सगळं. ओके, बघा या ठिकाणी हार्वर्ड गार्डनरचा सिद्धांत आहे, याच्यावरती एकदम छान छान सोपे सोपे प्रश्न विचारले जातात. आता हार्वर्ड गार्डनर यांनी काय केलं तर 8 बुद्धिमत्तेचे प्रकार मांडलेले आहेत. ठीक आहे, आता सगळ्यांना माहिती तरी सुद्धा आपण या ठिकाणी एक रिव्हिजन करून घेऊया की बुद्धिमत्तेचे एकूण 8 प्रकार त्यांनी सांगितलेला आहे. त्याच्यामधला पहिला जो प्रकार आहे तर तो असतो भाषाई बुद्धी किंवा लिंग्विस्टिक इंटेलिजन्स. दुसरा प्रकार आहे तार्किक गणितीय बुद्धी म्हणजे लॉजिकल मॅथमॅटिकल इंटेलिजन्स. त्यानंतर तिसरा शारीरिक गतिक बुद्धी म्हणजे बॉडीली कायनेस्थेटिक इंटेलिजन्स. त्यानंतर चौथा आहे संगीत बुद्धी म्हणजे म्युझिकल. पाचवा स्थानिक बुद्धी म्हणजे स्पेशियल. आणि सहावा आहे वैयक्तिक आत्मबुद्धी किंवा त्याला इंट्रापर्सनल इंटेलिजन्स म्हटलं जातं. सातवा अवैयक्तिक किंवा या ठिकाणी इंटरपर्सनल म्हणजे इंटेलिजन्स. आणि आठवा आहे प्राकृतिक बुद्धी. प्राकृतिक बुद्धी. तर हे 8 प्रकार या ठिकाणी सांगितलेले आहेत. 9वा सुद्धा प्रकार आहे, परंतु मुख्य हे 8 प्रकार आहेत. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी याबद्दलची माहिती या ठिकाणी जर बघितली तुम्हाला याच्यावर समजेल. या ठिकाणी जर पहिला प्रकार आपण काय म्हणतो, या ठिकाणी जर बॉडी कायनेस्टिक, इंटरपर्सनल, म्युझिकल, व्हर्बल, इंटरपर्सनल, नॅचरलिस्ट, व्हिज्युअल किंवा स्पेशियल आणि हा लॉजिकल. ठीक आहे, अशा प्रकारचे हे बुद्धिमत्तेचे प्रकार आहेत. आता याच्यामध्ये एक एक जर प्रकार आपण या ठिकाणी बघितला तर बघा भाषाई बुद्धी. आता वैशिष्ट्य काय आहे तर लक्षात ठेवा, त्या ठिकाणी भाषेचा योग्य प्रकारे वापर करणं. त्यानंतर यामध्ये बोलणं असेल, लिखणं, सुनणं आणि पढणं या संदर्भामध्ये भाषेचा योग्य प्रकारे वापर जो या ठिकाणी व्यक्ती चांगल्या प्रकारे करत असेल, म्हणजे सगळ्यात चांगलं करत असेल तर त्या व्यक्तीमध्ये या बुद्धिमत्तेचा प्रकार जास्त असतो असं समजलं जातं. उदाहरणार्थ जर कवी असेल, लेखक असेल आणि वक्ता असेल तर हे काय करतात, भाषेचा वापर लिहिण्यामध्ये बोलण्यामध्ये चांगल्या प्रकारे करतात. म्हणून यांच्यामध्ये तर ही जी भाषिक बुद्धी आहे ती चांगल्या प्रकारे जास्त प्रमाणात असते असे ठिकाणी बोललं जात. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे तार्किक गणितीय बुद्धी म्हणजे लॉजिकल मॅथमॅटिकल इंटेलिजन्स. तर आता ही बुद्धिमत्ता कोणामध्ये जास्त प्रमाणामध्ये असते तर जे या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल चांगलं आहे, ज्याचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल चांगलं आहे किंवा ठिकाणी एखादी अडचण हे चांगल्या प्रकारे सोडवत असतात. नंतर ते गणितीय तर्क करत असतील, विश्लेषण करत असतील, बरोबर, विश्लेषण करत असतील, गणितीय तर्क ते चांगल्या प्रकारे करत असतील. तर असे जे काही व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये तार्किक गणितीय बुद्धी ही जास्त प्रमाणामध्ये असते असं म्हटलं जातं. तर उदाहरणार्थ जे वैज्ञानिक असतील, गणितज्ञ असतील आणि शोधकर्ता असतील तर ह्यांचं एक कामच आहे की या ठिकाणी बुद्धीचा तुम्हाला तार्किक लेवलला, गणितीय लेवलला वापर करायचा, बरोबर. त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे संगीतिक बुद्धी किंवा म्युझिकल इंटेलिजन्स. आता ही बुद्धी ज्याला सूर, ताल, धून तर हे समजतं, म्हणजे सूर काय आहे, ताल काय आहे, धून काय आहे तर हे समजतं. म्हणजे बघा थोडक्यात आपण काय म्हणू, आपल्याला फक्त ते चांगलं वाटतं, कानाला चांगलं वाटतं म्हणून आपण ते ऐकतो. काहींना समजा जे काय समजा थोडेसे सूर आहेत ते थोडेसे माहिती असतील, परंतु त्याच्या पुढे ताल कशा लावायचा, सूर कशा लावायची, धून कशा प्रकारची असते याबद्दलचा डिटेलमध्ये नॉलेज आणि ते ऍप्लिकेशन कोण करतं, कोणाला या ठिकाणी करता येईल तर त्याच्यामध्ये या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं ऍप्लिकेशन करता आलं पाहिजे. तर त्यांच्यामध्ये सांगीतिक बुद्धी ही जास्त असते, संगीतिक बुद्धी जास्त असते. म्हणजे थोडक्यात गायक असतील, संगीतकार असतील आणि वादक असतील तर यांच्यामध्ये संगीतिक बुद्धीचा प्रकार जास्त असतो. नंतर चौथ्या आहे शारीरिक गतिक बुद्धी म्हणजे बॉडीली कायनेस्थेटिक इंटेलिजन्स. तर हा जो चौथा प्रकार आहे तर याच्यामध्ये शरीराच्या रचनाचा उपयोग केला जातो. म्हणजे थोडक्यात आपण शरीर सौष्ठव म्हणू, एखाद्याची बॉडी वगैरे चांगल्या प्रकारची असेल, एखादा रनिंग मध्ये चांगला असेल, बॅडमिंटन मध्ये चांगला असेल, कबड्डी चांगल्या प्रकारे खेळत असेल, म्हणजे थोडक्यात शरीराचा चांगल्या प्रकारे वापर करता येत असणारे यामध्ये येतील. मग याच्यामध्ये बघा खेळ, नृत्य, समजा अभिनय असेल, डान्स वगैरे असेल तर हे सगळे शारीरिक गतिक बुद्धिमत्तेमध्ये येतात. मग खिलाडी असतील, नर्तक असतील, अभिनेता असतील. ठीक आहे, आता लक्षात ठेवा की याच्यामध्ये जे काही बुद्धिमत्तेचे प्रकार आपण बघतोय हे सगळ्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये असतात.
म्हणजे असं नाही की बाबा आपल्यामध्ये काय भाषिक बुद्धी नाही का, आपण पण थोडंफार बोलू शकतो, आपण पण काही गोष्टी करू शकतो. गणित आहेत, संगीत आहे, शारीरिक गती आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु एखाद्या बुद्धिमत्तेचा प्रकार त्या त्या व्यक्तीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये असतो, मग तो त्या बुद्धिमत्तेचा आहे असं समजलं जातं. आता पाचवा प्रकार स्थानिक किंवा व्हिज्युअल. ठीक आहे, स्पेशियल किंवा व्हिज्युअल. याच्यामध्ये बघा आकार असेल, चित्र, नक्षा, दिशा आणि स्थान. म्हणजे समजा आकार कशा प्रकारचे आहेत तर ते त्यांना लगेच समजतं. ठीक आहे, चित्र असतील, नक्षा असेल, दिशा असेल, स्थान, याचं नॉलेज अशा व्यक्तींमध्ये खूप प्रमाणामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतं. मग वास्तुकार असतील, बरोबर, आर्किटेक्ट असतील, चित्रकार असतील, डिझायनर असेल, याच्यामध्ये त्यांना दिशेचं नॉलेज चांगल्या प्रकारे असतं. समजा लगेच त्या अंतर वगैरे लगेच सांगू शकतात का हा हे याचं एवढं अंतर आहे. समजा एखादी रूम असेल त्याचं अंतर त्यांना लगेच समजतं. त्याच्यानंतर डिझाईन कशा प्रकारे करायचे, समजा एखादं आपल्याला इमारत वगैरे बांधायची असेल तर त्याची डिझाईन कशा प्रकारे ते करू शकतात, कोणती जागा त्यासाठी योग्य आहे, हे अशा लोकांना लगेच समजतं. ते आपल्याला लगेच समजत नाही, आपल्याला थोडासा वेळ लागतो, परंतु या लोकांना लगेच ते समजतं. त्याच्यामुळे हे त्या स्थानिक बुद्धिमत्तेच्या आहेत किंवा या ठिकाणी दृश्यात्मक व्हिज्युअल बुद्धिमत्तेच्या आहेत असं बोललं जातं. नंतर पुढचा प्रकार आहे आंतरवैयक्तिक बुद्धी, म्हणजे इंटरपर्सनल इंटेलिजन्स. म्हणजे थोडक्यात काय, याच्यामध्ये आपण दुसऱ्याला समजून घेतो, दुसऱ्याचं काउन्सिलिंग आपण करू शकतो. त्याच्या या ठिकाणी दुःख असेल किंवा आपला आनंद त्याच्याशी व्यक्त करतो, तेही आपल्याशी व्यक्त करतात. म्हणजे थोडक्यात याच्यामध्ये इंटरॅक्शन चालत असतं. दुसरों की भावनाओं को समजना और अच्छे संबंध बनाना. या ठिकाणी दुसऱ्यांच्या भावना समजून घेणं, चांगल्या प्रकारचा रिलेशन बनवणं, तर याच्यामध्ये हे आंतरवैयक्तिक बुद्धीमध्ये प्रकार जास्त असतो. थोडक्यात शिक्षक असतील, नेता असेल, परामर्शदाता म्हणजे जे काउन्सिलर वगैरे असतात, तर हे सगळे या बुद्धिमत्तेच्या प्रकारामध्ये येतात. नंतर सातवा प्रकार आहे आंतरवैयक्तिक. लक्षात ठेवायचं, आंतरवैयक्तिक आणि आंतरवैयक्तिक. आंतरवैयक्तिक म्हटले की लक्षात ठेवायचं ह्याच्यामध्ये एकापेक्षा म्हणजे दोनपेक्षा जास्त व्यक्ती येतील. आणि आंतरवैयक्तिक म्हणलं की आपण स्वतः असतो, स्वतःला समजून घेणं, आत्मचिंतन करणं. बघा, स्वतःला समजून घेणं, आत्मचिंतन करणं किंवा थोडक्यात भावनांको नियंत्रित करणं, म्हणजे आपल्या ज्या काही इमोशन्स आहेत त्या रेग्युलेशन करण्यासाठी आपण स्वतःवरतीच प्रयोग करा सर्व गोष्टींचा. म्हणजेच याला आपण म्हणतो आंतरवैयक्तिक बुद्धी. म्हणजेच याच्यामध्ये समजा दार्शनिक असतील, मनोवैज्ञानिक असतील, आध्यात्मिक गुरु असतील, तर हे काय करतात, या ठिकाणी स्वतःवरती सगळ्या गोष्टी आत्मचिंतन वगैरे करून किंवा ठिकाणी मौन वगैरे करून ध्यानधारणा करून नॉलेज मिळवतात आणि ते दुसऱ्यांना देतात. परंतु सगळ्यात आधी ते स्वतःला समजून घेतात, स्वतःमधलं किंवा या ठिकाणी समाजामध्ये किंवा ठिकाणी या जगामध्ये आपलं काय महत्व आहे, बरोबर, आपलं काय नॉलेज आहे, या सर्व गोष्टी त्या आधी समजून घेते आणि नंतर मग दुसऱ्याला सांगतील. नंतर हे प्राकृतिक बुद्धी म्हणजे नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स. मग याच्यामध्ये आपल्या जो आसपास आहे, बरोबर, आपल्या आजूबाजू जो काय सगळा निसर्ग आहे त्याला समजून घेणं, निसर्गाप्रती संवेदनशील होणं, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतील. म्हणजे प्रकृती असेल, पेट पौधे, जनावर आणि पर्यावरण यांना समजून घेणं, बरोबर, समजून घेणं हे महत्वाचं आहे. मग याच्यामध्ये आपले शेतकरी येतील, पर्यावरणवादी येतील आणि जीव विज्ञानी येतील. तर यांच्यामध्ये ही प्राकृतिक बुद्धिमत्ता जास्त असते. ठीक आहे, लक्षात आलं. तर हे 8 बुद्धिमत्तेचे प्रकार आहेत. आता बुद्धिमत्तेचे प्रकार सांगत असताना बऱ्याच जणांनी काय केले, बऱ्याच जणांनी वेगळ्या प्रकारच्या आलोचना वगैरे केलेल्या आहेत. याच बुद्धी आहेत का, याच नाहीत का, अशा प्रकारे सांगितले. परंतु या ठिकाणी म्हणजे जे हावर्ड गार्डनर जे बुद्धिमत्तेचे प्रकार सांगितले, तर तोच म्हणतो की या ठिकाणी हे सगळे बुद्धिमत्तेचे प्रकार सगळ्यामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये आढळून येतात. परंतु जो प्रकार एखाद्यामध्ये जास्त असेल तर तो त्या बुद्धिमत्तेचा आहे असं समजलं जाईल. कारण समजा आपण काय म्हणू, सगळेजण प्राकृतिक बुद्धिमत्तेचे असतील असं नाही. समजा आपण शिक्षक आहोत, बरोबर ना, आपण शिक्षक आहोत, मग या ठिकाणी त्याच्यामध्ये आंतरवैयक्तिक बुद्धी आपल्यामध्ये पण जास्त असेल. काही जण त्याची पण जास्त असेल, काहीमध्ये आंतरवैयक्तिक पण जास्त असू शकते, काहींमध्ये प्राकृतिक बुद्धिमत्ता सुद्धा पण जास्त असू शकते. म्हणजे एकापेक्षा जास्त बुद्धिमत्ता सुद्धा असणारे जास्त असू शकतात. म्हणजे असं नाही की एकच याच्यामध्ये प्रकार जास्त असतील. म्हणजे समजा बघा, एखादा शिक्षक आहे, ठीक आहे, तो चांगल्या प्रकारचा चित्रकार असू शकतो, चांगल्या प्रकारची त्याच्यामध्ये आपण काय म्हणू ते एक लेखक कवी तो चांगल्या प्रकारचा असू शकतो, बरोबर की नाही. किंवा समजा एखाद्याला स्वतः म्हणजे आत्मज्ञान त्यांनी मिळवलेलं असेल, असेही लोक याच्यामध्ये आपल्या आसपास बघायला मिळतात. प्राकृतिक बुद्धिमत्तेचे ते असू शकतात, म्हणजे निसर्गाप्रती त्यांच्यामध्ये पण संवेदनशीलता असू शकते. म्हणजे याला मग नावच ते दिलंय की मल्टिपल इंटेलिजन्स. म्हणजे एखाद्यामध्ये एकापेक्षा जास्त बुद्धिमत्तेचे प्रकार असणं. ठीक आहे, अशा प्रकारे या ठिकाणी हे 8 बुद्धिमत्तेचे प्रकार. आता याच्यावर बघा प्रश्न कशा स्वरूपाचे विचारलेले आहेत. प्रश्न एकदम साधे सोपे, जे काय माहिती आपण सुरुवातीला बघितली त्याच्याच वरती प्रश्न हे विचारलेले आहेत. ठीक आहे, पहिला प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर आहे. प्रकार 9 आहेत, बरोबर, प्रकार 9 आहेत.
जो काय पास शेवटचा 9वा प्रकार आहे तो अस्तित्व. ठीक आहे, अस्तित्ववादीचा प्रकार आहे, परंतु तो सर्रास या ठिकाणी सांगितला जात नाही. जास्तीत जास्त करून फक्त जे 8 प्रकार आहेत ते फक्त सांगितले जातात. म्हणजे मी पण तुम्हाला सांगतो वारंवार की 9 प्रकार त्याच्या मानले जातात, परंतु आपल्याला या ठिकाणी 8च प्रकार फक्त लक्षात ठेवायचा. जो 9वा प्रकार आहे तो अस्तित्ववादाचा आहे. म्हणजे अस्तित्वासाठी आपण काय करायचं, म्हणजे समजा आपलं अस्तित्व आहे, बरोबर. आता समजा तुमचं अस्तित्व तुम्हाला टिकवायचं आहे, तुम्ही त्यासाठी प्रयत्न करता. आपल्या निसर्गामध्ये सुद्धा भरपूर असे प्राणी आहेत, त्यांना अस्तित्व टिकवायचं तर ते एक प्रकार आहे. हा प्रकार सगळ्यामध्येच असतो ना. आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर आपण त्यासाठी प्रयत्नच करणार आहे. हा, परंतु तो जो प्रकार आहे तो जास्त करून पण सांगितला जात नाही. लक्षात आलं? किंवा त्याच्यावरती पण प्रश्नही विचारले जात नाही, किंवा या ठिकाणी तो म्हणजे मेन जर सांगितले तर 8च सांगितले. लक्षात ठेवा, 9वा सुद्धा सांगितला, परंतु तो त्याच्यामध्ये जास्त सांगितलं जात नाही. पहिला प्रकार बघा, हार्वर्ड गार्डनर critiques the conventional thinking of intelligence as a fixed trait. Which of the following is not one among his 8 types of intelligence? बघा, हे 8 प्रकार सांगितलेत. हार्वर्ड गार्डनर बुद्धिमत्ता के स्थिर लक्षण होने की पारंपरिक सोच की आलोचना करते. निम्न में से कौन सी बुद्धि को उन्होंने 8 प्रकार की बुद्धिमत्ता में शामिल नहीं किया? आता जे काय 8 प्रकार सांगितले, म्हणून लक्षात ठेवा की आपल्याला तेवढंच विचारलं जातं, त्यामुळे आपण तेवढंच सांगतोय. 8 प्रकारामध्ये काय सांगितलं जात नाही. ठीक आहे, बघा, प्राकृतिक सांगितलंय, क्रिएटिव्ह सांगितलंय का? क्रिएटिव्ह सांगितलेलं नाही. आपल्याला नॅचरलिस्ट सांगितलंय, लिंग्विस्टिक सांगितलं, म्युझिकल सांगितलं, पण क्रिएटिव्ह इंटेलिजन्स मात्र हार्वर्ड गार्डनरने सांगितलेलं नाही. लक्षात आलं? बरोबर, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, इन हार्वर्ड गार्डनर्स थेअरी ऑफ इंटेलिजन्स अ एबिलिटी टू मॅनिप्युलेट बोथ द बॉडी अँड ऑब्जेक्ट्स इज रेफर्ड टू एज. म्हणजे बॉडी एंड ऑब्जेक्ट्स या ठिकाणी काय करतात, मैनिपुलेट करायची. म्हणजे हार्वर्ड गार्डनर के बुद्धि के सिद्धांत में शरीर और वस्तुओं दोनों को कुशलतापूर्वक उपयोग करने की क्षमता को कौन सी बुद्धि कहा जाता है? लॉजिकल मैथमेटिकल इंटेलिजेंस, बॉडीली कायनेस्थेटिक इंटेलिजन्स, इंटरपर्सनल इंटेलिजन्स की लिंग्विस्टिक इंटेलिजन्स. याच्यामध्ये शरीर आणि वस्तूंचा या ठिकाणी काय केला जातो, कौशल्याने उपयोग केला जातो. काय असणार आहे तर बॉडीली कायनेस्थेटिक इंटेलिजन्स, बरोबर ना. ऑप्शन क्रमांक 2. म्हणजे या ठिकाणी शारीरिक गती संवेदनात्मक बुद्धी, ऑप्शन क्रमांक 2, याच्यामध्ये शरीराचा आणि जे वस्तू आहेत यांचा कुशलतापूर्ण उपयोग केला जातो. प्रश्न पुढचा आहे बघा, अकॉर्डिंग टू हार्वर्ड गार्डनर्स अ फिलोसॉफर हॅज. फिलोसॉफर म्हणजे जे दर्शनशास्त्री आहे त्यांच्या जवळ हॅज डॅश डॅश टाइप ऑफ इंटेलिजेंस, डैश डैश प्रकार की बुद्धि, और मूर्तिकार के पास डैश डैश प्रकार की बुद्धि की मात्रा अधिक होती है. ठीक है, स्कल्प्टर. फिलोसॉफर जवळ काय असणार आहे, लिंग्विस्टिक, स्पेशल, इंट्रापर्सनल की इंटरपर्सनल. तर बघा, जे फिलोसॉफर असतात त्यांच्याजवळ काय असणार, इंट्रापर्सनल असेल, बरोबर, अंतवैयक्तिक असणार, अंतव्यक्ती असणार. आणि या ठिकाणी जे स्पेशल आहे ते कोणासोबत असणार आहे तर मूर्तिकार, जे मूर्ती घडवतात त्यांच्याकडे साहजिकच या ठिकाणी आकाराबाबतचं नॉलेज त्यांच्याकडे जास्त असतं, आणि त्याबद्दलची बुद्धी म्हणजे दीक्षास्थान म्हणजे या ठिकाणी स्पेशल. ठीक आहे, इंट्रापर्सनल आणि स्पेशल या ठिकाणी काय इंट्रापर्सनल आणि मूर्तिकारांजवळ दीक्षास्थान असेल. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी याचं करेक्ट उत्तर येईल. बरोबर, खूप छान. चला, प्रश्न पुढचा बघा, व्हिज्युअल स्पेशल इंटेलिजन्स इन्क्लूड दृश्य स्थानिक बुद्धि में क्या शामिल है? दृश्य स्थानिक बुद्धि मध्ये काय सामील आहे, काय समावेश आहे? इंग्लिश मध्ये कशामध्ये चूक आहे? इंग्लिश का? इंटरपर्सनल, हा इंट्रा आले नाही का, इंट्रा आले, बरोबर, इंट्रापर्सनल.
हे इंटरपर्सनल पाहिजे, बरोबर आहे, इंटरपर्सनल पाहिजे होतं. ठीक आहे, इंटरपर्सनल पाहिजे होतं, हे इंटरपर्सनल पाहिजे, इंट्रा झालं इथं. ठीक आहे, ठीक आहे, इंटरपर्सनल पाहिजे होतं. व्हिज्युअल स्पेशल इंटेलिजन्स इन्क्लुड्स काय? द कॅपॅसिटी टू थिंक इन इमेजेस, पिक्चर्स, टू व्हिज्युअलाइज ॲक्युरेटली अँड ॲब्स्ट्रॅक्टली, sensitivity to rhythm, pitch, meter, tone, melody, ability to comprehend and create stories and poems, ability to classify natural forms such as animal, plants. काय असेल या ठिकाणी? विजुअल, छवियों और चित्रों में सोचने की क्षमता, सटीक और अमूर्त रूप से कल्पना करने की क्षमता. बरोबर, काय येईल? ऑप्शन क्रमांक एक येईल, ऑप्शन क्रमांक एक. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक येईल द कॅपॅसिटी ऑफ थिंक इन इमेजेस. व्हिज्युअल म्हटलं की लक्षात ठेवायचं इमेजेस, पिक्चर्स येणार. ओके, व्हिज्युअल म्हटलंय, दृश्य, स्थानिक बुद्धी म्हटलंय, स्थानीय बुद्धी, स्थानिक बुद्धी म्हटलंय, कॅपॅसिटी टू थिंक इन इमेजेस, पिक्चर्स अँड व्हिज्युअलाइज ॲक्युरेटली अँड ॲब्स्ट्रॅक्टली. ठीक आहे, सेन्सिटिव्ह टू रिदम, पिच, मीटर, टोन, मेलोडी, तर ही तुमची सांगीतिक बुद्धीमध्ये येते पहा, सांगीतिक बुद्धीमध्ये. The abilities in dash include manipulating image, graphic skills and reasoning, anything that would include more than 2 dimensions. कौन सी बुद्धि में शामिल है? बिंबों का कुशलतापूर्वक संचल करने की क्षमता, आलेख के कौशल और तर्क उनका जिनके 2 से अधिक विमितियां आहे. डायमेन्शन्स, ठीक आहे, ज्यांच्यात एकापेक्षा जास्त काय पहा डायमेन्शन्स आहेत, ग्राफिक स्किल्स असतील, इमेजेस असतील आणि रिझनिंग एनिथिंग असतील. दॅट वुड इन्क्लूड मोर दॅन 2 डायमेन्शन्स, लॉजिक, मॅथमॅटिकल इंटेलिजन्स, बॉडीली कायनेस्थेटिक, इंटरपर्सनल, स्पेशियल. आता लक्षात घ्यायचं की याच्यामध्ये ग्राफिक स्किल असेल, काय इमेजेस असतील, नंतर रिझनिंग असेल, त्यानंतर ठिकाणी डायमेन्शन्स असतील, तर त्याच्यामध्ये तुमचे लॉजिकल, मॅथमॅटिकल इंटेलिजन्स हा प्रकार येतो, म्हणजे तर्कगणितीय बुद्धिमत्तेचा प्रकार याच्यामध्ये येत असतो. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक एक, ऑप्शन क्रमांक एक. एक मिनिट, काय? द ॲबिलिटीज इन इन्क्लूड मॅनिप्युलेटिंग इमेजेस, ग्राफिक स्किल्स, रिझनिंग, एनिथिंग, डायमेन्शन. सॉरी, इथं स्पेशल येईल पा, स्पेशल येईल, ऑप्शन क्रमांक 4, स्पेशल. एक नाही पा, एक नाही, स्पेशल येईल. ठीक आहे, स्थानिक बुद्धी येईल पा, स्पेशल इंटेलिजन्स येईल, ज्याच्यामध्ये एकाने काय म्हणजे आपण द्विमितीय ज्या काही सर्व गोष्टी करतो त्याच्यामध्ये बिंबों का कुशलतापूर्वक संचल करने की क्षमता, आलेख असेल, कौशल, तर्क उनका जिनको 2 से अधिक विमितियां, तर ही स्थानिक बुद्धी येईल. ठीक आहे, स्थानिक बुद्धी येईल, लॉजिकल, मॅथमॅटिकल नाही पा, त्याच्यामध्ये तर्क असतो पा. ठीक आहे, बरोबर आहे पा, तर्क. पुढे बघा, हावर्ड गार्डनर बिलीव दॅट. हावर्ड गार्डनर का क्या मानना था? हावर्ड गार्डनरच्या ठिकाणी काय मत होतं? प्रत्येक व्यक्ति के पास अलग अलग मात्रा में विभिन्न प्रकार की बुद्धि होती है. बुद्धि जन्म के समय पूर्व निर्धारित और तय होती है. प्रत्येक व्यक्ति के पास केवल एक ही प्रकार की बुद्धि होती है. बुद्धि कुछ स्थितियों के अनुकूल होने की एक सामान्य क्षमता आहे. तर हावर्ड गार्डनरच्या ठिकाणी सिद्धांतच काय पा, मल्टिपल. ठीक आहे, काय पा, मल्टिपल म्हणजे एकापेक्षा जास्त बुद्धी या ठिकाणी असणं. बरोबर, तर बघा याच्यामध्ये काय पा, प्रत्येक व्यक्ति के पास अलग अलग मात्रा में विभिन्न प्रकार की बुद्धी होती है. म्हणजे प्रत्येक व्यक्तीजवळ काय असते, वेगवेगळी जी काय सगळ्या ज्या बुद्धिमत्ता सांगितल्या त्या कमी जास्त प्रमाणामध्ये असतात. म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक येईल, ईच इंडिव्हिज्युअल प्रोजेसेस डिफरंट टाइप्स ऑफ इंटेलिजन्स इन वेरिंग डिग्रीज. ठीक आहे, काय म्हणतात सर? पहिला प्रकार नाही. पहिला प्रकार कोणता आहे? लॉजिको. हा लॉजिको, मॅथमॅटिक हा लॉजिकल पाहिजे होतं, लॉजिको नाही, बरोबर आहे, लॉजिकल आहे, लॉजिकल पाहिजे होती, तर त्यामुळे लॉजिको दिलं. हिंदीमध्ये काय दिलंय? तर्क गणितीय बुद्धिमत्ता. नाही, बरोबर आहे सर, लॉजिको आहेच की. ठीक आहे, लॉजिक किंवा लॉजिकल एकच आहे. तर्क गणितीय बुद्धी आहेच की. तार्किक आहे, हा तर्क आपण तार्किक म्हणतो त्याला. अकॉर्डिंग टू द थेअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स एव्हरी इंडिव्हिज्युअल हॅज
a set of general abilities, a fixed IQ determined at the time of birth, different cognitive abilities in different amounts, 5 types of cognitive abilities। बहुबुद्धि के सिद्धांत के अनुसार हर व्यक्ति में सामान्य क्षमताओं का एक समूह होता है, एक निश्चित आईक्यू बुद्धिलब्धि होती है जो जन्म के समय तय हो जाते हैं, अलग अलग मात्रा में विभिन्न संज्ञानात्मक क्षमताएं होती है, 5 प्रकार के संज्ञानात्मक कौशल्य होते हैं। आता प्रश्न थोडासा वेगळ्या स्वरूपाचा विचारलाय, बरोबर आहे। तर ठिकाणी बघा सामान्य क्षमताओं का एक समूह असतो का, एक समूह सांगितलेला नाही, बरोबर। म्हणजे सेट ऑफ जनरल एबिलिटी सांगितलेला, फिक्स्ड आयक्यू असतो का, तर नाही, फिक्स्ड आयक्यू नाही, म्हणजे एक निश्चित आयक्यू आणि तो जन्माच्याच वेळी ठिकाणी तय होतो असं म्हटलंय का, तर हे सांगितलेलं नाही, बरोबर। तर अलग अलग मात्रा में वेगवेगळ्या प्रकारे विभिन्न संज्ञानात्मक क्षमता याच्यामध्ये असं म्हणजे डिफरंट कॉग्निटिव्ह ऍबिलिटी इन डिफरंट अमाउंट्स, तर हे या ठिकाणी बरोबर आहे। या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे ज्या काही विभिन्न संज्ञानात्मक क्षमता आहेत त्या प्रत्येकामध्ये पण असतात, बरोबर। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी याचं करेक्ट उत्तर येईल। इथं म्हणले 5 प्रकारचे संज्ञानात्मक कौशल्य जे हार्वर्ड गार्डनरने पण सांगितलेले नाही, तर हे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ज्या संज्ञानात्मक क्षमता आहेत त्या प्रत्येकामध्ये असतात, हे हार्वर्ड गार्डनर यांनी सांगितले। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 8, इंडिव्हिज्युअल हॅव्हिंग हाय डॅश आर टिपिकली गुड ॲट रीडिंग, रायटिंग, टेलिंग स्टोरीज। म्हणजे समजा एखादा गुड रीडर असेल, राइटिंग, टेलिंग स्टोरीज असेल, तर तो कशामध्ये जास्त आहे। जिन व्यक्तियों में आमतौर पर पढ़ने लिखने, कहानियां सुनने के अच्छे कौशल होते हैं उनमें डैश बुद्धि अधिक मात्रा में होती है। कोणती बुद्धी जास्त असते, तर्कगणितीय बुद्धिमत्ता, भाषाई बुद्धिमत्ता, आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता, संगीतमय बुद्धिमत्ता, लॉजिक और मैथमेटिकल इंटेलिजेंस, लिंग्विस्टिक इंटेलिजेंस, इंटरपर्सनल इंटेलिजेंस की म्यूजिकल इंटेलिजेंस। तर बघा रीडिंग आलं, रायटिंग आलं आणि स्टोरी आलं, तर मग आपली काय येणार, लिंग्विस्टिक इंटेलिजन्स येईल, ऑप्शन क्रमांक 2। भाषाई बुद्धिमत्ता येईल, बरोबर, भाषाई बुद्धिमत्ता। म्हणजे हे प्रश्न पण खूप सोपे असतात, क्वचित एखादा प्रश्न थोडासा म्हणजे कन्फ्युजन मला विचारला जाऊ शकतो, क्वचित ती पण एकदम दुर्मिळ घटना, आता बाकीचे शक्यतो याच्यावरतीच आधारित विचारले जातात। त्यामुळे तुम्हाला याचे किमान 2 ते 3 प्रश्न, किमान 2 ते 3 प्रश्न तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये किमान 3 प्रश्न सांगतोय मी, 3 मार्क तुम्हाला याच्यावरून विचारले जातात। किमान जर समजा तुम्हाला मराठीमध्ये पण हा प्रश्न विचारला जातो, हिंदीमध्ये पण विचारला जातो, मग जर त्याच्यामध्ये पण आले तर किमान तुमचे 4 ते 5 मार्क तुमचे याच घटकावरती असतात। मेजरमेंट ऑफ इंटेलिजन्स बाय कॅल्क्युलेटिंग इंटेलिजन्स क्वोशंट थ्रू यूज ऑफ स्टैंडर्डाइज्ड टेस्ट इज प्रॉब्लेमॅटिक बिकॉज। म्हणजे मानकीकृत परीक्षणों के उपयोग से जे काय असतात स्टैंडर्डाइज्ड टेस्ट आहेत त्याचा उपयोग करून जी बुद्धिलब्धि आहे, बुद्धिलब्धि की अवधारणा के द्वारा बुद्धिमत्ता का पता लगाने के बारे में एक प्रमुख चिंता है। प्रमुख चिंता ये है की काय या ठिकाणी प्रॉब्लेम आहे, इश्यू काय आहे की आपण याच्या माध्यमातून जी बुद्धिलब्धि आहे, जे आयक्यू आहे त्या ठिकाणी मोजू शकत नाही। वे सांस्कृतिक रूप से निष्पक्ष नहीं होते, म्हणजे या काय आयक्यू टेस्ट असतात तर त्या सांस्कृतिक रूपाने या ठिकाणी निष्पक्ष नसतात। वे केवल गुणात्मक विश्लेषण करते हैं, वे बुद्धि को व्यापक रूप से मापते हैं, वे व्यक्तिगत मतभेदों के लिए जिम्मेदार है। आता इथं तर लक्षात ठेवायचं, ज्या काय स्टँडर्डाइज्ड टेस्ट असतात ना, ज्या स्टँडर्डाइज्ड टेस्ट असतात तर त्या या ठिकाणी म्हणजे अडचणीच्या असतात किंवा त्याचा आपला योग्य प्रकारे रिझल्ट येत नाही। त्याचं कारण हे आहे की या ठिकाणी ज्या सांस्कृतिक रूपातून त्या काय असतात पण निष्पक्ष नसतात, बरोबर ना। सांस्कृतिक रूपातून जर आपण बघितलं म्हणजे आर नॉट कल्चरली फेअर, बरोबर ना, आर नॉट पा कल्चरली फेल। या ठिकाणी स्टँडर्डाइज्ड काय टेस्ट आहेत तर त्याच्या माध्यमातून आपण कुठल्या प्रकारची बुद्धिमत्ता म्हणजे योग्य प्रकारे मापू शकत नाही। त्याचं कारण म्हणजे सांस्कृतिक रूपामधून जर बघितलं तर ते निष्पक्ष नसतात। म्हणजे बुद्धिमत्ता तुमची जर मोजायची असेल तर निष्पक्ष असायला पाहिजे, बरोबर, निष्पक्षपणे मोजली पाहिजे, परंतु याच्या माध्यमातून ते मोजता येत नाही। ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी याचं करेक्ट उत्तर आहे। आता 2 मध्ये म्हणले केवळ फक्त गुणात्मक विश्लेषण करतात का, तर नाही। वे बुद्धि के व्यापक रूप से मापते हैं, तर नाही। किंवा व्यक्तिगत मतभेदों के लिए जिम्मेदार आहे का, तर नाही। ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्ही एखादी टेस्ट घेतली त्याच्या माध्यमातून व्यक्तिगत भेद होतील का, तर नाही। व्यक्तिगत भेद हे तुमच्या बुद्धिमत्तेच्या आधारावरती होतात, बरोबर आहे ना। बुद्धिमत्ता तुमची जी आहे तो आधार आहे, प्रत्येकामध्ये व्यक्तिभिन्नता आढळणार आहे, बरोबर। त्याच्यामध्ये एखादी आयक्यू टेस्ट असेल का, तर नाही। तर सगळ्यात महत्वाचं हे निष्पक्ष नसतात म्हणून।
हावर्ड गार्डनर चॅलेंज्ड इन द नोशन दॅट, हावर्ड गार्डनरने कोणती धारणा को चुनौती दी, खालीलपैकी कोणत्या संकल्पनेला हावर्ड गार्डनरने या ठिकाणी चॅलेंज केलं. बुद्धि पूर्व निर्धारित और निश्चित होती है. बुद्धि एक व्यापक अवधारणा है जो एकात्मक नहीं है. बुद्धि कई प्रकार की होती है. व्यक्तियों के पास अलग अलग मात्रा में विभिन्न प्रकार की बुद्धि होती है. बघा सोपा प्रश्न आहे. आता बघा प्रश्न समजून घ्यायचा. चुनौती दिली म्हणजे काय, की थोडक्यात ते अस्तित्वात नाही असं त्याने पण सिद्ध केलं, बरोबर ना. म्हणजे त्याने जो काय पण सिद्धांत मांडला आणि मग सिद्धांत मांडत असताना त्यांनी ते सांगितलं ना की वा हा ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या काही गोष्टी बरेच जण म्हणतात की बुद्धिमत्ता अशी आहे तशी आहे, तर त्याला त्यांनी चॅलेंज केलं, बरोबर ना. मग यापैकी कशाला त्यांनी चॅलेंज केलं, मग बाकी जे काही घटक आहेत ते त्याचे आहेत, त्याने ते सिद्ध केले, परंतु एक घटक त्यांनी तो सिद्ध केला नाही किंवा त्याला तो काय केला आपण म्हणू की तो त्याला चॅलेंज मध्ये त्यांनी टाकलं. मग या ठिकाणी बघा की बुद्धी पूर्व निर्धारित और निश्चित होती है. तर लक्षात ठेवा ही याला त्यांनी चॅलेंज केलं की बुद्धिमत्ता ही काय प्री डिटरमाइंड आहे आणि फिक्स्ड आहे. याला चॅलेंज केलं आणि त्याने ते दाखवून दिलं की बुद्धिमत्ता ही पूर्व निर्धारित नाही किंवा या ठिकाणी आपण काय म्हणू ती निश्चित आहे. निश्चित आहे का बुद्धिमत्ता, नाही. तर हे त्याने दाखवून दिलं, म्हणजे हे त्याने चॅलेंजचं काम केलं. लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक 1. आता त्यांनी लक्षात ठेवायचं त्याने काय सांगितलं की बुद्धी ही काय व्यापक अवधारणा, एक म्हणजे काय व्यापक आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय ती एकात्म नाही. एकात्मक नाही म्हणजे काय, त्याच्या 8 प्रकार त्यामुळे सांगितले ना, प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या प्रकारची बुद्धी ही कन्सिस्ट करते किंवा त्याच्या एक्झिस्ट करते किंवा ती बुद्धीचे प्रकार त्याच्यामध्ये समाविष्ट असतात. म्हणून या ठिकाणी बुद्धी एक व्यापक अवधारणा आहे, तर जी एक एकात्म नाही. तर हे त्याने पण सांगितलं, त्यामुळे याला त्याने काही चॅलेंज नाही केलं. नंतर बुद्धी कई प्रकार की होती, बुद्धिमत्ता काय वेगळ्या प्रकारची असते आणि व्यक्तियों के पास अलग अलग मात्रा में विभिन्न प्रकार की बुद्धी होते. म्हणजे प्रत्येक व्यक्तीजवळ वेगवेगळ्या प्रकारची बुद्धी ही वेगवेगळ्या मात्रेमध्ये वेगवेगळ्या प्रमाणामध्ये असते. परंतु या ठिकाणी बुद्धी ही प्री डिटरमाइंड आहे किंवा फिक्स्ड आहे, याला मात्र त्याने चॅलेंज केलं, बरोबर की नाही. याला काय केलं चॅलेंज केलं. लक्षात आलं, याला त्याने चॅलेंज केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात चॅलेंज केलं म्हणजे तो नाकारला. ठीक आहे, चॅलेंज केला म्हणजे काय तो नाकारलेला आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 11. इंडिव्हिज्युअल्स विथ डॅश डेमॉन्स्ट्रेट एक्सलेंट रिझनिंग स्किल, ॲब्स्ट्रॅक्ट थॉट अँड द ॲबिलिटी टू इन्फर बेस्ड ऑन पॅटर्न्स. डॅश वाले व्यक्ती उत्कृष्ट तर्क कौशल्य ज्यांच्याकडे असतं, जे अमूर्त विचार करतात आणि पैटर्न के आधार पर अनुमान लगाने की क्षमता प्रदर्शित करते हैं. जो काय पॅटर्न असतो त्याच्यावरती आधारित ते अनुमान लावू शकतात. तर्कगणितीय बुद्धिमत्ता, शारीरिक गती, संवेदनात्मक, आंतरव्यक्ती की भाषाई. करेक्ट. तर काय असणार लॉजिको मॅथमॅटिकल इंटेलिजन्स. ऑप्शन क्रमांक ए. जे काय करतात उत्कृष्ट तर्क कौशल्य ज्याच्यामध्ये असतं. ठीक आहे, त्यानंतर अमूर्त विचार जे करतील आणि पॅटर्न याच्या आधारावरती अनुमान लावू शकतात. म्हणजेच या ठिकाणी तर्क गणितीय बुद्धिमत्ता त्यांच्याकडे जास्त असते किंवा तार्किक गणितीय बुद्धिमत्ता. तर्क किंवा तार्किक एकच आहे. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी याचं करेक्ट उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे बघा, प्रश्न क्रमांक 12. Individuals who demonstrate dash are acutely aware of their feelings and can show an appreciation for themselves. कौन सी बुद्धि का प्रदर्शन करने वाले व्यक्ति अपनी भावनाओं के बारे में गहराई से जानते हैं और अपने गुणों को पहचानते हैं. म्हणजे या ठिकाणी आपले जे काही इमोशन्स आहेत ते चांगल्या प्रकारे समजून घेतात आणि आपले जे काही गुण असतील ते ओळखतात. लॉजिको मॅथमॅटिकल, बॉडीली कायनेस्थेटिक, इंट्रापर्सनल की लिंग्विस्टिक. तर काय येईल याच्यामध्ये
त्याच्यामध्ये पहा इंट्रापर्सनल येईल, बरोबर ना, आंतरवैयक्तिक येईल, बरोबर. ऑप्शन क्रमांक 3 आंतरवैयक्तिक येईल. ऑप्शन क्रमांक 3 आंतरवैयक्तिक बुद्धी. ठीक आहे. आंतरवैयक्तिक म्हणजे ते स्वतःला या ठिकाणी समजू शकतात, स्वतःच्या भावनेवरती इमोशन्स वरती पहा कंट्रोल ठेवू शकतात. तर हे कोण असणार आहेत पहा, आंतरवैयक्तिक बुद्धीवाले असतील, बरोबर. चला प्रश्न पुढचा बघा. डॅश वाली व्यक्ति विशिष्ट स्वरी लक्ष्य ताल के बीच अंतर करने में सक्षम जिसे पहचानने में अन्य चूक सकते हैं. म्हणजे असे काही विशिष्ट लोक असतात की ज्यांना स्वर लक्ष्य ताल याच्यामध्ये या ठिकाणी ते फरक समजू शकतात, परंतु आपल्याला ते थोडस समजणं अवघड जातं. लॉजिको मॅथमेटिकल इंटेलिजन्स, बॉडीली कायनेस्थेटिक इंटेलिजन्स, इंटरपर्सनल इंटेलिजन्स की म्युझिकल इंटेलिजन्स. तर कशामध्ये येतील ते? ऑप्शन क्रमांक 4 मध्ये येतील, संगीतमय बुद्धिमत्ता. ऑप्शन क्रमांक 4 करेक्ट. प्रश्न पुढचा आहे बघा. अ पोएट रायटर अँड अ स्टोरी टेलर एट लाइकली टू पजेस हाय. एक कवि, एक लेखक और एक कहानीकार के पास कौन सी बुद्धि अधिक मात्रा में होने की संभावना है? कवि असेल, लेखक असेल आणि कहाणीकार असेल. स्थानिक, भाषाई, संगीतमय, आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता. तर आपली लिंग्विस्टिक इंटेलिजन्स असते, त्यांच्यामध्ये भाषाई बुद्धी असते, बरोबर. कोणती? भाषाई बुद्धी असते. प्रश्न क्रमांक 15 है बघा. एक शहर को डिजाइन करने वाले वास्तुकार और एक जटिल चित्र पर काम करने वाले कलाकार में कौन सी बुद्धि अधिक होने की संभावना है? आर्किटेक्ट डिजाइनिंग अ सिटी एंड आर्टिस्ट वर्किंग एंड इंट्रिकेट ड्राइंग वुड रिक्वायर हाई स्पेशल लिंग्विस्टिक, म्यूजिकल की इंट्रापर्सनल. काय असणार आहे? डिझायनर असतील किंवा कलाकार असतील यांच्यापाशी स्पेशल इंटेलिजन्स असणार, बरोबर ना, स्थानीय बुद्धी. ऑप्शन क्रमांक 1 ही स्थानीय बुद्धी यांच्यामध्ये पण जास्त प्रमाणामध्ये असते. ऑप्शन क्रमांक 1. असर्शन रिझन आहे बघा. असर्शन मध्ये काय म्हटलंय? टीचर शुड यूज स्टैंडर्डाइज आईक्यू टेस्ट टू मेजर चिल्ड्रंस इंटेलिजेंस. म्हणजे शिक्षकों को बच्चों की बुद्धिलब्धि आईक्यू मापने के लिए बुद्धिलब्धि की मानकीकृत परीक्षाओं का इस्तेमाल करना चाहिए. आता बघा, मानकीकृत आपल्याला करायचं आहे का? मानकीकृत आपल्याला करायचं नाही, बरोबर ना, करायचं नाही. पण पहिलं काय पाहिजे? चुकीचं येईल. दुसरं रिझन म्हटले बुद्धिलब्धि को मापने वाली मानकीकृत परीक्षा है बुद्धि की सटीकता से भविष्यवाणी कर सकती है. म्हणजे या ठिकाणी जे काय पास स्टँडर्डाइज टेस्ट आहेत त्याचा जर आपण वापर केला त्या ठिकाणी अचूकतेने ते भविष्यवाणी करू शकतात. म्हणजे एखादा मुलगा भविष्यामध्ये काय होऊ शकतो, हा डॉक्टरच होईल किंवा हा असंच होईल तसंच होईल, अशा ठिकाणी कोणतीही टेस्ट आजपर्यंत सांगणार आहे का? तर अशी कोणतीही टेस्ट आहे की ती असं काहीही सांगू शकत नाही. म्हणजे आपण बुद्धीची भविष्यवाणी करू शकत नाही. हा, या ठिकाणी आपण थोडाफार अनुमान लावू शकतो, परंतु तो असंच होईल तसंच होईल असं आपल्याला कुठलीही टेस्ट मात्र सांगत नाही. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी दोन्ही चुकीचे येतील. ऑप्शन क्रमांक 4 दोन्ही काय असतील चुकीचे असतील. ठीक आहे. मानकीकृत म्हटलंय त्यामुळे मानकीकृत या ठिकाणी लक्षात ठेवा चुकीचे. आपण पहिला एक प्रश्न बघितला ना की चॅलेंजिंग केलं की त्याच्यामध्ये सुद्धा काय मानकीकृत सांगितलं होतं, ते चुकीचं सांगितलं होतं. Ahmad wants to become a psychotherapist or counselor. त्याला काय व्हायचंय? सायकोथेरपिस्ट व्हायचंय किंवा काउन्सलर व्हायचंय. ऍज पर हार्वर्ड गार्डनर्स थेअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स हिज टीचर्स शुड प्रोव्हाइड ऑपॉर्च्युनिटी टू एनहान्स हिज डायडॅक्ट इंटेलिजन्स. आता काउन्सलर व्हायचं असेल म्हणजे परामर्शदाता व्हायचं असेल तर हार्वर्ड गार्डनर के बहुविध बुद्धि सिद्धांत के अनुसार उनकी अध्यापिका को उसकी किस बुद्धि के संवर्धन के अवसर देने चाहिए. उपचारात्मक, मनोउपचारक किंवा ठिकाणी परामर्शदाता व्हायचं असेल तर स्थानिक, प्राकृतिक, संगीतात्मक की आंतरवैयक्तिक.
आता बघा यांचं कामावरून लक्षात ठेवा, काउन्सिलर काय करतात, दुसऱ्यांना समजून सांगतात, बरोबर, दुसऱ्यांच्या दुःख भावना समजून घेतात, विचार समजून घेतात आणि त्यांना ते सांगतात. सायकोथेरपिस्ट सुद्धा हेच करतात, बरोबर, मानसोपचार तज्ञ असतात हे सुद्धा तेच करतात. मग यांच्यामध्ये इंटरपर्सनल म्हणजे दुसऱ्यांना जे समजून घेतात, बरोबर ना, त्यांच्यापाशी ही इंटरपर्सनल बुद्धिमत्ता जास्त प्रमाणामध्ये असते, आंतरवैयक्तिक, बरोबर ना, आंतरवैयक्तिक बुद्धी. प्रश्न क्रमांक 18 बघा. आशिमा इज पॉपुलर अमंग हर फ्रेंड्स. आता आशिमा दूसरों की मनोदशा और अभिप्रेरणा के प्रति समझ बना लेने की उच्च स्तरीय योग्यता के कारण अपने मित्रों में बहुत ही लोकप्रिय है. ठीक है. हार्वर्ड गार्डनर के बहुबुद्धि सिद्धांत के अनुसार आशिमा डैश डैश बुद्धि की उच्च स्तरीय क्षमता रखती है. दुसऱ्याला समजून घेणं, दुसऱ्याला प्रेरणा देणं याच्यामध्ये काय आहे तर ती म्हणजे थोडक्यात लोकप्रिय आहे. तर मग दुसऱ्याला समजून घेणं, दुसऱ्याला प्रेरणा देणं हे कोणत्या बुद्धीचं या ठिकाणी लक्षण आहे. इंटरपर्सनल, नॅचरलिस्ट, म्युझिकल, लॉजिकल, मॅथमॅटिकल. तर काय असणार याच्यामध्ये इंटरपर्सनल, बरोबर ना, ऑप्शन क्रमांक 1 इंटरपर्सनल. हेच या ठिकाणी एकमेकांना समजून घेऊ शकतात, दुसऱ्याला प्रेरित करू शकतात, तर हेच असतील आंतरवैयक्तिक. प्रश्न 19 बघा. मधुलिका इज अ गुड ॲट डान्सिंग. मधुलिका ही डान्सिंग मध्ये आणि परफॉर्मिंग योगा, डान्सिंग योगा याच्यामध्ये चांगली आहे अकॉर्डिंग टू हार्वर्ड गार्डनर. सी हैज अ हाई लेवल्स ऑफ इंटेलिजन्स. मधुलिका नृत्य और योग कला में निपुण है. तर मग हार्वर्ड गार्डनरच्या मतानुसार कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता जास्त आहे, इंट्रापर्सनल, इंटरपर्सनल, बॉडीली कायनेस्टिक की म्युझिकल. तर काय असणार आहे बॉडीली कायनेस्थेटिक, म्हणजेच त्याला शारीरिक गती संवेदिक बुद्धिमत्ता आपण असं म्हणणार, बरोबर ना. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. शेवटचा प्रश्न आहे बघा. इंटेलिजेंस क्वेश्चन टेस्ट आर ऑफन क्रिटिक्यूड फॉर. म्हणजे बुद्धिलब्धि परीक्षणों की आलोचना प्राय क्यों की जाती है. आलोचना का केली जाते, आयक्यू टेस्टची आलोचना का केली जाते. पहिला काय म्हटलं बघा, कौशलों की विस्तृत श्रृंखला मापने की उनकी क्षमता, प्रत्यक्ष रूप से पाश्चात्य संस्कृति के प्रभाव से ग्रासित, बुद्धि पर सामाजिक प्रभाव का अवबोधन, संज्ञान पर भावनाओं के प्रभाव का अतिशय प्राकरण. आता कायची आलोचना केली त्या ठिकाणी प्रत्यक्ष रूप से पाश्चात्य संस्कृती के प्रभाव से ग्रासित, म्हणजे जी काही आयक्यू टेस्ट आहे, बुद्धिलब्धी आहे, तर त्याच्यावरती म्हणजे थोडक्यात जे काही पाश्चात्य देशातले थोडक्यात मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांनी जी ते तयार केली आणि त्याच्यामुळे तिथल्या संस्कृतीचा जास्त प्रभाव या आयक्यू टेस्ट वरती आहे आणि म्हणून या ठिकाणी याची आलोचना केली जाते, बरोबर. हॅव्हिंग अन इम्प्लिक्ट वेस्टर्न कल्चर बायस. तर वेस्टर्न कल्चर बायस हे या ठिकाणी महत्वाचे. बाकी बघा, द ॲबिलिटी टू मेजर्स अ ब्रॉड रेंज ऑफ स्किल कन्सिडरिंग अ सोशल इन्फ्लुएन्स ऑन इंटेलिजन्स आणि ओव्हर इस्टिमेटिंग द इन्फ्लुएन्स ऑफ इमोशन्स कॉग्निशन, हे सगळे करेक्ट आहे. ठीक आहे, समजलं. बघा अशा प्रकारची या ठिकाणी बुद्धिलब्धी किंवा ठिकाणी बहुविध बुद्धिमत्ता याच्यावरती प्रश्न विचारले जातात. एक प्रश्न जो आहे तो एक मगाचा बघा, याच्यामध्ये थोडीशी मिस्टेक आहे. हा प्रश्न थोडासा आपण एकदा हिंदीमध्ये सुद्धा एक चूक आहे बघा. बघा स्पेशल या ठिकाणी बरोबर आहे, इथं इंटर प्रश्न झालं, याच्यामध्ये आंतरवैयक्तिक, आंतरवैयक्तिक नाही आंतरवैयक्तिकच पाहिजे होता, इथं आंतरवैयक्तिक पाहिजे होता. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, आंतरवैयक्तिक पाहिजे होता, इथं आंतरवैयक्तिक हा बरोबर. आता बरोबर आहे आंतरवैयक्तिक आणि दिक्स्थान. ठीक आहे, हे महत्वाचं आहे. म्हणजे इंटरपर्सनल आणि स्पेशियल. दर्शनशास्त्री तर याच्याजवळ काय असणार, फिलॉसॉफर म्हटलं की इंटरपर्सनल असेल आणि या ठिकाणी जे स्कल्प्टर आहे त्यांच्यापाशी काय असेल स्पेशल असणार आहे, म्हणजे जे मूर्तिकार आहे त्याच्याजवळ स्पेशल असेल. ऑप्शन क्रमांक 3. लक्षात आलं. ठीक आहे, समजले सगळे प्रश्न, काही अडचण आहे का. बघा सोप्पं आहे, याच्यामध्ये फक्त
फक्त काही वेळेस काय होतं, काही शब्द रचनेमध्ये वगैरे थोडीशी या ठिकाणी म्हणजे ती गपलत करतात, त्यावेळेस थोडंसं आपण म्हणजे थोडंसं हे होतं पहा, कन्फ्युज होतो. त्यावेळेस मग लक्षात ठेवायचं की अशाच प्रकारचे सगळे प्रश्न बघा. आम्हाला असं वाटतं असे प्रश्न आपण भरपूर बघितलेत आणि हा स्पेशल आपल्या ठिकाणी हा सेशन झाला. याच्यामध्ये आपण नेमके त्यांनी किती प्रकार मांडले वगैरे काय हे बघितलं. आणि जी आलोचना आहे ना, तर ती एकच आलोचना आहे, ती संस्कृतीपासून वेगळं. संस्कृतीमध्ये या ठिकाणी काय केलं, एक बायस म्हणजे आहे, तर तो या ठिकाणी एक प्रश्न पहा सारखा सारखा विचारला जातो. ठीक आहे, हे प्रश्न पहा रिपीट होणारे प्रश्न आहेत, सारखे सारखे या ठिकाणी पहा ते विचारले जातात. ठीक आहे, काय 9 क्रमांकाचा प्रश्न या ठिकाणी परत सांगा. 9 क्रमांकाचा प्रश्न काय विचारलाय बघा आपण. मानकीकृत परीक्षणों के उपयोग से बुद्धिलब्धि की अवधारणा के द्वारा बुद्धिमत्ते का पता लगाने के बारे में एक प्रमुख चिंता. म्हणजे काय चिंता आहे बाबा या ठिकाणी या IQ टेस्टद्वारे काय चिंता आहे, तर तिथं तेच की बाबा या ठिकाणी काय होतं, वे सांस्कृतिक दृष्ट्या निष्पक्ष नाही, म्हणजे या ठिकाणी सांस्कृतिक रूपाने काय करतात ते पक्षपातीपणा करतात, म्हणून या ठिकाणी निष्पक्ष नाही, तर ही या ठिकाणी एक चिंता आहे. बरोबर ना, निष्पक्ष नाहीत ही एक काय पा चिंता आहे पा. सीटेटचा पेपर होणार का नाही, पेपर होणार ना, पेपर होईल ना, डिसेंबर मध्ये होईल, जानेवारी मध्ये होईल, फेब्रुवारी मध्ये होईल, नाही जाता जुलै मध्ये होईल, पण होईलच ना पेपर. म्हणजे असं तुम्ही टेन्शन घेऊ नका, लक्षात ठेवा पेपर होणार नाही किंवा या ठिकाणी असं काही नाही. तुम्ही सगळं बघून घ्या, तुम्ही लूज पडू नका की अरे पेपर अजून डिक्लेअर नाही झाला, नाही तर परीक्षा झाली की मग सगळ्या गोष्टी आपल्या काय म्हणून आपण एकदम फास्ट होतात. आता वेळ आहे, त्याच्यामुळे तुम्ही फ्री माइंडेडने सगळे रेकॉर्डेड व्हिडिओज बघून घ्या, व्यवस्थित सगळं बघा, म्हणजे तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्ही परीक्षा पास होणार. आता परीक्षा डिक्लेअर झाली की मग तुम्हाला कळत नाही हे करावं की ते करावं, गणित करावं, हे करावं, बुद्धिमत्ता काय म्हणायचं त्याला, CDP करावी, मराठी करावी, हिंदी करावी. मला असं वाटतं की आपलं CDPचं जवळजवळ 90% सिलेबस आपला कव्हर झालाय. मराठी सुद्धा आपलं या ठिकाणी बऱ्यापैकी कव्हर, हिंदी पण कव्हर झाले, जे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं ते सगळे टॉपिक आपले कव्हर झालेत. ठीक आहे, त्यामुळे आता फक्त रिव्हिजन आहे, फक्त आपलं EVS ची NCERT राहिली, त्यानंतर SST वगैरे आहे, तर त्याचा थोडासा भाग राहिला, आणि गणित तुमचं गणित विज्ञान. ठीक आहे, म्हणजे त्याचे पेडागॉजी. ठीक आहे, तर ते आपल्या ठिकाणी होईल, परंतु बाकीचं बऱ्यापैकी आपलं कव्हर झालंय. आणि आपण सुरुवातीपासून तेच सांगतो की 3 विषय आपले महत्वाचे, तुमचे CDP, हिंदी आणि मराठी. ठीक आहे, आणि मग बाकीच्या विषयांची तुमची पेडागॉजी. ठीक आहे, बाकीची लक्षात ठेवा. मी तुम्हाला अजूनही सांगतोय NCERTच्या जास्त भानगडीत पडू नका. गणितामध्ये सुद्धा ज्याच्या जास्त भानगडीत पडू नका, जे सोपं सोपं आहे ते करायचा प्रयत्न करा. उगाच अवघडाच्या मागे लागून तुम्ही काय करता, इकडले जे विषय आहेत ना त्याच्यामध्ये तुमच्या चुका होत आहेत. तुम्ही मराठीमध्ये चुका करताय, ह्याच्यामध्ये चुका करताय. कारण लक्षात ठेवा, तुम्हाला NCERT मध्ये काही प्रश्न जर वेगळे विचारले गेले आणि NCERT मध्ये सुद्धा जे MCQ आहेत पाठीमागचे ते जरी केले ना तरी सुद्धा तुमचं होऊन जाईल. ते सुद्धा आता आपण करणार आहे, घेणार आहे आपण ते MCQ तुमच्या मी घेणार आहे. तुमचं इतिहास असेल, तुमचं म्हणजे SST असेल किंवा ठिकाणी तुमचं विज्ञान असेल, त्याच्याही MCQ मी घेणार आहे, त्यामुळे तुमची ती तयारी होऊन जाईल. ठीक आहे, हा मग ते महत्वाचं आहे ना, आपल्याला वेळ मिळतोय हे महत्वाचं आहे की नाही. एका टेस्ट मध्ये 150 पैकी 90 पडले, व्हेरी गुड. मराठीमध्ये आपण घेणारे टॉपिक सुद्धा आपल्या त्याच्यामध्ये जे काय आहे ते कव्हर करतोय, रिव्हिजन आपली होईल. ठीक आहे, काही जे आपले रेकॉर्डिंग व्हिडिओ आहेत ते मी टाकून देईल. ठीक आहे, जुने आहेत ते पण बघून घ्या, महत्वाचे आहेत, त्याच्यामधून तुमची जास्त रिव्हिजन होईल. मराठीचे आपण तिथे रेकॉर्डिंग टाकून देईल मी. ठीक आहे, आणि आपल्याशी रेग्युलर सुद्धा होतात, लाईव्ह सुद्धा होतात, म्हणजे असं काही समजू नका. म्हणजे फक्त माझा उद्देश आहे की तुमची जास्त प्रॅक्टिस व्हावी. ठीक आहे, त्यामुळे रेकॉर्डिंग टाकून देईल मी, ते बघा, तुम्हाला तोच प्रश्न अजून वेगळ्या प्रकारे समजत जाईल. ठीक आहे, थांबूया आपण इथं. संध्याकाळी आपण मराठीच्या सेशनला भेटूया, 7 वाजता भेटूया आपण.